ठीक आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. Good Good morning, sir. afternoon, sir. So today we are going to start a new topic. Unit second मध्ये हा सेकंड टॉपिक आहे, दॅट इज युरिनरी सिस्टम. सोल्युशन फर्स्ट. सी आपल्या शरीरामध्ये अनेक वेस्ट मटेरियल्स तयार होत असतात. ठीक आहे. हे जे काही वेस्ट मटेरियल्स तयार झालेले आहेत हे शरीरातून बाहेर टाकणं खूप गरजेचं असतं. अदरवाईज काय होईल, हे जे वेस्ट मटेरियल्स आहेत हे तुमच्या शरीरात साठत राहतील अँड यू विल अल्टिमेटली सफर देअर टॉक्सिसिटी. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल अमोनिया असेल और युअर CO2 आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या शरीरामध्ये बाय प्रोडक्ट म्हणून तयार होत असतात, किंवा जे काही तुम्ही गोष्टी खाल्लेल्या आहेत त्याच्यात काही पचलेलं नाही ते पण तुम्हाला बाहेर टाकावं लागेल. सो शरीर क्लीन ठेवायचं काम हे तुमची एक्सक्रिटरी सिस्टम करत असते. ठीक आहे. एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये बरेचसे ऑर्गन्स असतात तिचे एक्सक्रिशनचं काम करतात. त्यामध्ये आपण पाहिलेले आहेत ऑर्गन्स कोणते कोणते आहेत एक्सक्रिटरी सिस्टम मधले ऑर्गन्स, कोण सांगू शकते का मला? Kidney. Absolutely Urinary. right. Best example is kidney. अजून ureter, urinary bladder, I am ureter, talking about excretory urinary system. bladder. See, what we are seeing here is a urinary system. ठीक है. See, urine is a waste material. It is formed by your kidneys. ठीक है. तुमचं हार्ट काय करतं, ब्लड पंप करतं. हार्ट ब्लड पंप केल्यानंतर हे ब्लड कुठं जातं, सगळ्या ऑर्गन्स मध्ये जात असतं. त्याचबरोबर ते किडनीत जातं. किडनी इज फिल्टरिंग सिस्टम ऑफ युअर बॉडी. तर किडनी काय करते, हे सगळं ब्लड फिल्टर करते. मग फिल्टर केल्यानंतर जे काही अननेसेसरी गोष्टी आहेत शरीरामधल्या त्या किडनी काय करते, फिल्टर आउट करते, सेपरेट करते, आणि त्याचं जे प्रोडक्ट बनतं त्याला म्हणतो आपण युरिन. मग हे युरिन किडनीमधून युरेटरद्वारे या ट्यूबद्वारे एका ब्लॅडरमध्ये एका पिशवीत आणून ठेवलं जातं, ज्याला म्हणतो आपण युरिनरी ब्लॅडर. मग हे युरिनरी ब्लॅडर भरल्यानंतर आपलं शरीर हे युरिन काय करतं, शरीरातून बाहेर पास आउट करतं थ्रू युरेथ्रा. अँड ऑल दिस ऑर्गन वी कॉल इट एज अ urinary system. The organs or the system which is involved in formation and excretion of urine is called as urinary system. I am talking about here about excretory system, the system which is dealing with excretion of waste materials from your body. कोणते कोणते ऑर्गन्स आहेत त्यामध्ये? Can anybody? Lungs, kidney आहे, lungs is one of the important part of your excretory system. lungs काय करतात, CO2 जे काही वेस्ट मटेरियल तयार झालेलं आहे तुमच्या शरीरामध्ये हे बाहेर टाकायचं काम कोण करतं, lungs करतात. राईट. स्किन, इट ऑल्सो एक्सक्रीट्स many waste materials through its sweat glands. Right. So these are what पार्ट्स ऑफ युअर एक्सक्रिटरी सिस्टम. हे काय करतात, वेस्ट मटेरियल डिस्पोज करायचं हे ऑर्गन्स काम करतात. युअर लार्ज इंटेस्टाईन, जे काही वेस्ट मटेरियल राहिलेलं असतं आफ्टर डायजेशन हे एक्सक्रीट करायचं काम कोण करतं, लार्ज इंटेस्टाईन करतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सो युरिन इज अ वेस्ट मटेरियल. इट इज फॉर्म्ड बाय किडनीज आफ्टर फिल्ट्रेशन ऑफ ब्लड. राईट. This urine is stored in urinary bladder, and when your urinary bladder, this sac gets full, you dispose it off from your body. ठीक है. So the system which is involved in formation and excretion of urine we call it as urinary system. See, like all other systems of your body, urinary system has it also works in coordination with other systems. Very importantly, it plays a very vital role in maintaining homeostasis. ठीक आहे. आपण पाहिलेलं आहे होमिओस्टासिस मेंटेन करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये दोन महत्वाच्या सिस्टम्स आहेत. एक म्हणजे इंडोक्राईन सिस्टम आहे आणि दुसरी म्हणजे नर्वस सिस्टम आहे. हे मेन होमिओस्टासिस कंट्रोल करतात. पण त्याचबरोबर
जी तुमची युरिनरी सिस्टम आहे, इट ऑल्सो प्लेज अ व्हेरी वायटल रोल. इट वर्क्स इन कोऑर्डिनेशन विथ रेस्पिरेटरी सिस्टम, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम इन मेंटेनिंग होमिओस्टासिस. म्हणजे शरीरातल्या सगळ्या गोष्टी नॉर्मल ठेवण्यासाठी ह्या हेल्प करतात. The branch of science which deals with structure, function, diagnosis and treatment of diseases of kidneys is called as nephrology. Nephrology branch जी आहे ती किडनीच्या स्ट्रक्चरशी, फंक्शनशी, त्याचे जे काही डिसीज आहेत त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी व जे डिसीज आहेत त्याचं ट्रीटमेंट करण्यासाठी जी ब्रांच डील करते त्याला म्हणतो आपण नेफ्रोलॉजी. And the physician or the doctor who is specialized in nephrology, we call it as nephrologist. Kidney specialist म्हणतो आपण त्याला. The study of urinary system is covered in urology. आता पाहूया आपण urinary system मध्ये कुठले कुठले ऑर्गन्स आहेत. It consists of 2 kidneys, it consists of 2 ureters, it consists of 1 urinary bladder, and it consists of 1 urethra. See here, these are what 2 kidneys. या किडनीच्या वर हे येलो कलरचं दिसतंय, what it is? Adrenal gland. Absolutely right. These are adrenal glands. We also call them as suprarenal gland, right? नंतर पहा या किडनी मधून, प्रत्येक किडनी मधून एक अशी मोठी ट्यूब निघलेली आहे, राईट? वी कॉल देम एज युरेटर. आपण त्यांना म्हणतो युरेटर. These ureters they attach to a sac. We call it as urinary bladder. ठीक आहे. आणि युरिनरी ब्लॅडर मधून एक ट्यूब बाहेर निघते. वी कॉल इट एज युरेथ्रा. मेन फंक्शन ऑफ युरेथ्रा इज टू डिस्पोज युरिन आउट ऑफ द बॉडी. शरीराच्या बाहेर टाकायचं युरिन काम कोण करत असतं? युरेथ्रा करत असतं. तर ऑर्गन कुठले कुठले आहेत नीट लक्षात ठेवा. 2 किडनी असतात, 2 युरेटर असतात, एक युरिनरी ब्लॅडर असतो आणि एक युरेथ्रा असतो. इज दिस क्लिअर? Yes, sir. Okay. Now we will see organs one by one. First, urethra. See, urethra is a muscular tube that transports urine from bladder to outside of the body for disposal. शरीराच्या बाहेर युरिन डिस्पोज करण्यासाठी युरेथ्रा असते शरीरामध्ये. युरेथ्रा ही एक स्मॉल मस्क्युलर ट्यूब आहे, ठीक आहे. And remember, this is the only organ in your urinary system that differs in male as well as female sexes. What I mean to say, male मध्ये युरिनरी सिस्टम आणि फिमेल मधली युरिनरी सिस्टम या दोन्ही ऑलमोस्ट सारखे असतात. फक्त चेंज काय असतो? ठीक आहे, दॅट इज युरेथ्रा. Male also contains 2 kidneys, female also contains 2 kidneys, male also contains 2 ureter, female also contains 2 ureter, male contains 1 urinary bladder, female also contains 1 urinary bladder. But what difference is there between these two genders is the urethra. The length of urethra and its structure and its function also. It varies as per the genders. You will see it. It starts from basal trigonal part of the urinary bladder. See, urinary bladder चा शेवटचा एक पार्ट असतो ट्रायगोनल पार्ट. ठीक आहे. ट्रायगोनल पार्ट आपण कशाला म्हणतो? तर आपण माहिती आहे युरिनरी ब्लॅडर ह्या सॅक मध्ये 2 युरेटर येऊन मिळतात. आपण पाहिलं मग अशी 2 ट्यूब किडनी मधून आलेल्या, त्याचे 2 ओपनिंग असतात आणि युरेथ्राचं एक ओपनिंग असतं. अशा रीतीने एक तिथं ट्रायंगल बनलेला असतो. सी डायग्राम दिसतो तुम्हाला? Yes, sir. Okay. See, this is what this trigonal part. From this trigonal part, this trigone म्हणतात त्याला. From this part your urethra starts. इथून तुमची urethra start. ठीक आहे. So urethra starts from basal trigonal part of the urinary bladder and its openings they are vary in male as well as female. See, draining of urine, it is regulated by 2 types of sphincters. There are 2 types of sphincters in your urinary bladder from which this drainage of urine is regulated. First is internal urinary sphincter. See, it is made up of smooth muscles. Then there is an external urinary sphincter. See, this is made up of skeletal muscle. So you can easily imagine internal urinary sphincter जे आहे, it is not working under our will.
ठीक आहे, तुमचं युरिनरी ब्लॅडर भरलं. आपण हे पाहणार आहोत इन प्रोसेस ऑफ मिक्च्युरेशन. आपण डिटेलमध्ये पाहूया ही गोष्ट. म्हणजे मिक्च्युरेशन म्हणजे युरिन फ्लो करायची प्रोसेस शरीरात कशी घडते. तर कुठले सिग्नल्स जातात, कधी जातात, किती ml युरिन साठल्यावर जातात, आपण सगळं डिटेलमध्ये पाहूया. आता फक्त इथं एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं युरिनरी ब्लॅडर फुल होतं, ठीक आहे, फुल झालं की तुम्हाला एक आर्ज तयार होते की बाबा हां, आय हॅव टू युरिनेट नाव, आय हॅव टू एम्प्टी माय ब्लॅडर. ठीक आहे, मग you decide to go or not, because you have got two sphincters. There is one internal sphincter, it is made up of smooth muscle, it is not under your will, but there is an external urinary sphincter, it is made up of skeletal muscle, it is under your will. So you can control your micturition up to certain period of time. Why I am repeating, why I am using the word up to certain period of time? Because there is certain mechanism that we are going to discuss in micturition process. ठीक आहे, तर certain period of time पर्यंत तुम्ही कंट्रोल करू शकता is because of this sphincter. ठीक आहे, internal sphincter smooth muscle चे असते, external sphincter skeletal muscle चे असते. Now see about female urethra. See, it is shorter as compared to male urethra. मेल युरेथ्रा पेक्षा फिमेल युरेथ्रा ही कशी असते, शॉर्ट असते. इट इज अबाउट 4 सेंटीमीटर इन लेंथ. ठीक आहे. नाउ सी, you keep this thing in mind. Female are more susceptible for urinary tract infections, UTI म्हणतात त्याला. ठीक आहे, आपण पाहिलं ना URTI अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, LRTI लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, किंवा नुसतं RTI म्हणतात रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तसंच युरिनरी ट्रॅक्टचं इन्फेक्शन असतं. युरिनरी ट्रॅक्ट कुठला आहे तुमचा, युरेथ्रा आहे, राईट. नंतर तुमचं युरिनरी ब्लॅडर आहे, युरेटर्स आहेत, किडनीज आहेत. दिस इज UTI. हा युरिनरी ट्रॅक्ट झाला. So female, they are more prone to UTI, urinary tract infection साठी जास्त प्रोन असतात. म्हणजे फिमेल मध्ये UTI जास्त दिसून येतं. Why? The reason is this: urethra is short, 4 centimeter in length only. That is why infection can reach inside quite faster, right? So this is one of the reason why female are more prone to UTI. It starts from urinary bladder. In case of female, urethra कुठे स्टार्ट होते, सी सेम. हा स्टार्टिंग पॉइंट मेल साठी आणि फिमेल साठी सेमच असतो. इट स्टार्ट्स फ्रॉम युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे, बट इट ओपन्स ऍट वजायनल ओपनिंग. हे ओपन कुठे होते, वजायनामध्ये होते. अँड मेडियल टू लेबिया मायनोरा. सी, देर आर 2 एक्सटर्नल जेनायटालियाचा पार्ट असतो, लेबिया मेजोरा आणि लेबिया मायनोरा. आतमधल्या पार्टला आपण म्हणतो लेबिया मायनोरा. लेबिया मायनोराच्या मेडियली वरच्या भागामध्ये urethra open होत असते. Male urethra, it is comparatively long and it is about 20 centimeter in length. Now see, you can easily see the difference here. Female urethra is 4 centimeter in length, male urethra is 20 centimeter in length. And see, this is the reason male, they are more resistant towards UTI. जास्त त्याला पटकन UTI कॅच करत नाही मेलला, कारण का युरेथ्राची लेंथ कशी आहे, लांब. Then it starts from bladder, right? In case of female urethra, male urethra, both they starts from the bladder. Female urethra opens at vaginal opening, right? While it opens at, in case of male urethra, it opens at tip of penis. See, in case of female urethra, urethra performs function of only transportation of urine. But in case of male urethra performs reproductive function also, that is transportation of sperms. Female urethra फक्त एकच फंक्शन आहे, that is transportation of urine. But in case of male urethra, it has got 4 functions. First is transportation of urine. At the same time, it also transports sperms. Male urethra, it has got parts. 4 पार्ट पडतात, 4 भाग पडतात मेल युरेथ्राचे. पहिला म्हणजे प्री प्रोस्टॅटिक युरेथ्रा. हा तुमच्या युरिनरी ब्लॅडरच्या जस्ट युरिनरी ब्लॅडर जिथं स्टार्ट झालेले असते, किंवा तुमचं हे प्रोस्टेट ग्लँड चालू व्हायचे असते,
त्याच्या अगोदरचा पार्ट हा छोटा पार्ट असतो, त्याला म्हणतो आपण प्री प्रोस्टॅटिक युरेथ्रा. त्यानंतर प्रोस्टेट युरेथ्रा, प्रोस्टेट ग्लँडच्या मध्ये असलेला युरेथ्रा, त्याला म्हणतो आपण प्रोस्टेट युरेथ्रा. देन देर इज मेम्ब्रेनस युरेथ्रा अँड लास्टली देर इज स्पॉन्जी और पेनाइल युरेथ्रा. मेम्ब्रेनस युरेथ्रा म्हणजे काय, प्रोस्टेट ग्लँड मधून बाहेर पडलं, ठीक आहे, बाहेर पडल्यानंतर पेनिस जो काही एक्सटर्नल जेनायटली आहे, मेल एक्सटर्नल जेनायटली आहे, त्याच्या आतमध्ये युरेथ्रा इंटर होईपर्यंत मध्ये थोडासा गॅप राहतो, त्याला म्हणतो आपण मेम्ब्रेनस युरेथ्रा. स्पॉन्जी पेनाइल युरेथ्रा म्हणजे द युरेथ्रा विच इज प्रेझेंट इन पेनिस, राईट. सो these are what basically 4 parts of urethra. Okay, I think this diagram is little blur, but it is visible. ठीक है. See, this is female bladder and this is male bladder. As such, there is no any visible difference between female bladder and male bladder, right? But only visible difference that you can spot here in case of female and male, there is a prostate gland below male bladder. Male bladder च्या खाली prostate gland आहे, right? तर इथून जेव्हा चालू होते, we call it as pre prostatic urethra. ही युरेथ्रा इथून चालू झालेली आहे, राईट. युरेथ्रा हा पार्ट आहे युरेथ्राचा, इथून युरेथ्रा चालू झाली. मग हे प्रोस्टेट ग्लँड मध्ये इंटर व्हायच्या अगोदर जो पार्ट आहे हा वी कॉल इट ॲज, हे बघा हा पार्ट, दिस इज प्री प्रोस्टॅटिक युरेथ्रा. इथं असणारी दॅट इज प्रोस्टॅटिक युरेथ्रा. नंतर इथं जी युरेथ्रा असते इथून इथपर्यंत वी कॉल इट ॲज मेम्ब्रेनस युरेथ्रा. देन it enters into penis, right? Okay, so इथून जो काही युरेथ्राचा पार्ट आहे इट इज कॉल्ड ॲज पेनाइल युरेथ्रा और स्पॉन्जी युरेथ्रा. आणि हा जो पार्ट आहे ह्याला म्हणायचं मेम्ब्रेनस युरेथ्रा. ठीक आहे. So these are what basic 4 parts. These are what 4 parts of your urethra: pre-prostatic urethra, prostate urethra, membranous urethra, spongy urethra. As I told you, it has got dual functionality. Male urethra, it works as a part of urinary system, transportation of urine. At the same time, it works as a part of reproductive system. That is, it carries sperms of body. ठीक आहे. So this is out about urethra. समजलं तुम्हाला? काय अडचण यामध्ये? हो सर. ओके. Okay. येस. Next part is urinary bladder. See, it is a muscular bag. It's a sac bag असते मसलची, स्मूथ मसल पासून बनलेली. एक स्पेसिफिक मसल असतो डेट्रुझॉर मसल, त्यापासून हे बनलेली असते. It lies in your pelvic cavity. Pelvic cavity मध्ये असते urinary bladder. It is usually pear shaped. ठीक आहे. Pear shape माहिती ना सगळ्यांना? Pear shaped असते. But it becomes oval when it is filled with urine. जेव्हा हे फ्लॅट असतं म्हणजे ह्याच्यामध्ये युरिन नसतं, एम्प्टी असतं, तेव्हा इट इज पियर शेप्ड, पियरच्या शेप सारखं असतं. बट जेव्हा हे भरतं युरिन ना, इट गेट स्ट्रेच्ड अँड बिकम ओव्हल इन शेप. इट इज डिवायडेड इनटू बॉडी, नेक, 2 पार्ट्स. बॉडी आणि 2 पार्ट असतात ह्याच्या, बॉडी आणि नेक. याला 3 ओपनिंग्स असतात युरिनरी ब्लॅडरला. 2 जे असतात दे कम फ्रॉम युअर युरेटस, each from 1 kidney. 2 openings for 2 ureters, each coming from each kidney, 1 coming from each kidney. And there is 1 opening for urethra in the neck region. जे खालचा जो काही नेक रिजन असतो, see this is what detrusor muscle, muscular body. बॉडी असते हे, ठीक आहे. हे युरेटर वरून किडनी कडून येणार आहे आणि ह्या युरेटरचं ओपनिंग, हे जे युरेटर जे असतात ना, असे तिरक्या आतमध्ये घुसलेले असतात. ठीक आहे. मी तुम्हाला इथं एक बारकी डायग्राम काढून दाखवतो.
कारण इथं हे डायग्राम असे पाठीमागे गेले ना हा पार्ट, त्यामुळे तुम्हाला इथं दिसत नाही. हे तुमचं युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे, डायग्राम दिसतो ना सगळ्यांना? Yes, sir. हे असं झालेलं असतं. युरेटर असे आत असे अटॅच झालेले असतात असे. ह्याचा फायदा काय होतो आपल्या शरीराला, जेव्हा हे युरिनरी ब्लॅडर भरायला लागतं, हे युरेटर काय करत असतात, कंटिन्यू युरिन आणून टाकत असतात ह्याच्यात, राईट. मग जसं जसं हे युरिनरी ब्लॅडर भरायला लागतं, युरिनरी ब्लॅडर काय होईल, स्ट्रेच होईल. मग जसं जसं स्ट्रेच होईल तसं तसं हे काय होतात, युरेटर काय होतात, ऑटोमॅटिक ह्याचं ओपनिंग काय होतं, क्लोज. आलं लक्षात? जसं जसं हे स्ट्रेच होईल तसं तसं काय होतात, हे युरिनरी ब्लॅडर असे वर ढकलले जातात. युरिनरी ब्लॅडर वर ढकलले जातात आणि असं ओपनिंग हे खाली ताणलं जातं. त्यामुळे हे ओपनिंग काय होतं, बंद होतं, पार्शली बंद होतं. म्हणजे याचा जो काही फ्लो असतो फुल व्यवस्थित, हा काय होतो, एकदम ब्लॉक होतो. हळूहळू फ्लो चालू होतो. त्यामुळे तुम्हाला ब्लॅडर भरल्यानंतर सुद्धा पूर्ण त्याची कॅपॅसिटी ला येईपर्यंत आपण थोडा टाइम देऊ शकतो, ओनली बिकॉज ऑफ दिस स्ट्रेचिंग. So this is what your urinary bladder. This is body. It is made up of muscle. कुठला मसल असतो, नाव नीट लक्षात ठेवा, डेट्रुझॉर मसल असतो. ठीक आहे, these are what uretral openings. आणि खाली ही युरेथ्राचं ओपनिंग. ह्याला हा ट्रायंग्युलर पार्ट तयार होतो, त्याला म्हणतो आपण ट्रायगोन. सी युरेथ्रा जिथं चालू झालेले असते तुमचे, तोच पार्ट, ठीक आहे, तोच पार्ट युरिनरी ब्लॅडरचा हा इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टर म्हणून काम करत असतो. ठीक आहे, हे बघा इथं ही इंटरनल युरेथ्रल स्फिंक्टर ही अशी दाबली जात असते आणि जेव्हा युरिनेशन करायचं तेव्हा ही ओपन होत असते. Three openings, they form a trigone. We call it as trigone. याचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं बघा, इन्नर लेअर जी काय असते युरिनरी ब्लॅडरची, वी कॉल इट एज म्युकोजा. कशापासून बनलेली असते, तर ट्रान्झिशनल इपिथिलियम. हे नीट लक्षात ठेवा, युरिनरी ब्लॅडर मध्ये ट्रान्झिशनल इपिथिलियम असतो. ज्या पण ऑर्गन तुमचे स्ट्रेच होतात, नीट लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते, जे पण तुमचे इंटरनल ऑर्गन स्ट्रेच होत असतात त्यामध्ये ट्रान्झिशनल इपिथिलियम असतो. सो युरिनरी ब्लॅडर कंटेन्स इंटरनल लेअर जी काय म्युकोजा पासून बनलेली आहे, त्यामध्ये ट्रान्झिशनल इपिथिलियम असतो. मिडल लेअर ही मस्क्युलर लेअरची असते, स्मूथ मसल पासून बनलेली असते. कुठला मसल असतो स्मूथ मसल, मेन डेट्रुझॉर स्मूथ मसल, नाव लक्षात ठेवा, डेट्रुझॉर. आउटर लेअर जे आहे, इट इज कॉल्ड एज फायब्रस लेअर. इट इज मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. युरिनरी ब्लॅडरच्या 3 लेअर, इनर लेअर, मिडल लेअर, आउटर लेअर. इनर लेअर म्युकोजा, मिडल लेअर मस्क्युलर लेअर, आउटर लेअर फायब्रस लेअर. Its basic function is it acts as a temporary reservoir of the urine. ठीक है, internal urethral sphincter, it forms upper part of urethra which controls urethra. External urethral sphincter is a skeletal muscle and hence it is under your wing. So this is what diagram is I already shown you. This is how your internal sphincter works. तेव्हा युरेटर काय करताय, नीट डायग्राम बघा, युरेटर युरिन टाकताय, राईट. हळूहळू तुमचं हे भरतंय, ब्लॅडर भरलं की इंटरनल ब्लॅडर ओपन होते, एक्सटर्नल ब्लॅडर ओपन होते आणि युरिन पास आउट. ठीक आहे, हे तुमच्या नर्वचा कंट्रोल असतो. कसा काम करतंय आपण प्रोसेसमध्ये शिकूया. Ureters, they are 2 in number. One come from each kidney. ठीक आहे, these are not nothing but muscular tubes. Their function is just simple. They transport urine formed from kidney to urinary bladder. यांची लेंथ किती असते बघा, they are 25 to 30 centimeter long and they are just 3 millimeter in thickness. फक्त 3 millimeter एवढा thickness असतो, but their length is 25 to 30 centimeter. They start from renal pelvis. It's a part of kidney. ठीक आहे, they start from renal pelvis and end in the posterior wall of the urinary bladder. Urinary bladder च्या मागच्या पार्टला हे जॉईन झालेले असतात. Inner layer again mucosa, middle layer again muscle layer, outer layer again fibrous layer, connective tissue, same like your urinary bladder. Its function is just to transport urine.
आतापर्यंत हे ऑर्गन समजले सगळ्यांना? युरेथ्रा, युरेटर Yes, आणि sir. युरिनरी. Yes, sir. Yes, sir. shall we proceed with kidney? स्टार्ट करूया Yes, sir. किडनी. Yes, sir. Okay, so kidneys, they are two in number. We'll see we are going to study kidney in two parts. First is external anatomy of kidney and then internal anatomy of kidney. Then in tomorrow's lecture, what we are going to see is nephron. It's a structural and functional unit of kidney. So today we are going to see external anatomy of kidney and internal anatomy of kidney. Kidneys, they are two in number. They are reddish in color and bean shaped in appearance. Bean काय म्हणतात bean ला मराठीत? पावटा, काय पावटाच म्हणतात ना? पावटा माहिती आहे ना सगळ्यांना? पावटा Yes, माहिती आहे sir. का सगळ्यांना? Yes, sir. Yes. येस, हे पावट्यासारखे असतात. पावट्याला इंग्लिशात बीन म्हणतात. बीन. दे आर बीन शेप्ड. इच लाय ऑन आयदर साइड ऑफ स्पाइन. तुमच्या स्पायनल कॉर्डच्या आयदर साइडला एक एक असतात. अँड किडनीज, दे आर वन ऑफ द व्हायटल ऑर्गन्स ऑफ युअर बॉडी. So remember, kidneys along with your heart, along with your lungs, along with your brain, it forms a vital part of your body. ठीक आहे, याला व्हायटल पार्ट म्हणलं जातं. लिव्हरला, ह्याला व्हायटल पार्ट, कारण ह्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. नशिबानं देवानं आपल्याला 2 किडन्या दिलेल्या आहेत, त्यामुळे एक जरी किडनी कमी झाली तर माणूस एका किडनीवरती कसा बसा जगू शकतो. बट किडनी इज अ व्हायटल ऑर्गन. इट इज इसेन्शियल फॉर युअर लाईफ अँड हेन्स इट इज प्रोटेक्टेड विथ मच केअर. इट इज प्रोटेक्टेड बाय रिब्स. आता तुम्ही म्हणाल सर थोरॅसिक केज मध्ये असतात रिब्स. सी रिब्स मधले आपण पाहिले होते खालच्या ज्या काही रिब्स आहेत, ठीक आहे, ह्या तुमच्या स्टर्नमला अटॅच झालेल्या नसतात. आपण त्यांना म्हणतो फ्लोटिंग रिब्स. तर या फ्लोटिंग रिब्स काय करतात, तुमच्या किडनीजना प्रोटेक्ट करतात. दे हॅव गॉट प्रोटेक्शन फ्रॉम मसल्स अँड अ व्हेरी गुड अमाउंट ऑफ ॲडिपोज टिश्यू अराउंड देम. दॅट इज वाय किडनीज आर वेल प्रोटेक्टेड. Each kidney, it weighs around 150 gram, 150 ग्रॅम असतं वजन. And remember, male kidneys, they are slightly larger than female kidneys. It is nothing but ते बॉडी सरफेस एरियाच्या ह्याच्यामुळं मेल किडनीज स्लाइटली लार्ज असतात ॲज कम्पेअर्ड टू फिमेल किडनीज. अदरवाईज दुसरं काही रिझन नाही आहे ह्याला. दे आर 10 to 15 सेंटीमीटर इन लेंथ and 5 to centimeter in width and just 3 centimeter in thickness. ठीक है. Near the center of the concave border of the kidney, there is a deep vertical fissure. Concave असा जो पार्ट असतो हा, त्याला म्हणतो कॉन्केव्ह. असा जो पार्ट झालेला असतो त्याला म्हणतो कॉन्व्हेक्स. हा जो काय कॉन्केव्ह पार्ट आहे, इथे एक अशी छोटी खच असते. हा, हे बघा, दिस इज पार्ट. ठीक आहे. आता हे तुम्ही पाहता या पार्ट मधून डायग्राम दिसते ना तुम्हाला? Yes, sir. ओके. Yes, sir. ह्या पार्ट मधून पहा तुम्ही, युरेटर पण बाहेर आलेला आहे, तुमची व्हेन पण गेली, व्हेन बाहेर निघलेली आहे, आर्टरी आतमध्ये गेलेली आहे ह्याच पार्ट मधून. ठीक आहे. ह्या पार्टला आपण म्हणतो रिनल हायलस. ठीक आहे. रिनल हायलस किंवा हायलम पण म्हणतात त्याला, रिनल हायलस, फ्रॉम विच युअर ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक वेसल्स, एव्हरीथिंग दॅट इंटर्स इन युअर किडनी एक्झिस्ट फ्रॉम रिनल हायलस ओनली. एंट्री तुमच्या रिनल किडनीमध्ये एंट्री करायचा जो एरिया आहे, जिथून आतमध्ये जाता येतं तिथूनच बाहेर यावं लागतं, त्याला म्हणलं जातं रिनल हायलस. हा कॉन्केव्ह बॉर्डरवर असतो. याच्यामधून तुमच्या ब्लड वेसल जातात, नर्व जातात, लिम्फॅटिक वेसल जातात, युरेटर जातात आणि तिथूनच सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. ठीक आहे. किडनीला दुसरं ओपनिंग नाहीये. किडनीला एकमेव ओपनिंग आहे, दॅट इज रिनल हायलस. कवरिंग्स, देर आर 3 कवरिंग्स ऑफ द किडनी. कुठले कुठले पाहूया आपण. रिनल फॅसिया, द नेम इट सेल्फ इंडिकेट्स फॅसिया आहे. फॅसिया मीन्स इट्स अ कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग, राईट. So it's the outermost covering. It is made up of dense connective tissue. त्याला आपण म्हणतो renal fascia. Then below that there is a adipose capsule. It's a middle covering of adipose tissue. See, it acts as a shock absorbent. See, this is what the protective layer of your kidney, adipose capsule. ठीक आहे. याच्यामुळे तुमच्या किडनीवरती मार बसत नाही.
बाहेरून ते खूप सॉफ्ट कवरिंग असतं. देन रिनल कॅप्सूल, दिस इज इनर कवरिंग ऑफ युअर कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे किडनीच्या वर रिनल कॅप्सूल असेल, या रिनल कॅप्सूलच्या वर ॲडिपोज कॅप्सूल असेल आणि ॲडिपोज कॅप्सूलच्या वर काय असेल, रिनल फॅसिया. लक्षात आलं? किडनी आहे, किडनीच्या वरचं कवरिंग रिनल कॅप्सूल, रिनल कॅप्सूलच्या वर एक कवरिंग आहे त्याला म्हणायचं ॲडिपोज कॅप्सूल, ॲडिपोज कॅप्सूलच्या बाहेर एक कवरिंग आहे त्याला म्हणायचं रिनल फॅसिया. On top of each kidney, we all know there is a suprarenal gland. We also call it as adrenal gland. Adrenal gland it secretes aldosterone. Adrenal gland they secrete aldosterone, which directly affects functioning of your kidneys. ठीक है? Now we'll see internal anatomy of the kidney. When we take LS of the kidney, LS means what? Longitudinal section. असं उभा जेव्हा सेक्शन घेतो ना आपण त्याला म्हणायचं LS, लॉन्जिट्युडिनल. जेव्हा आपण आडवा सेक्शन घेतो त्याला म्हणायचं क्रॉस सेक्शन. ठीक आहे? लिंबू आहे, तुम्ही उभा कापला त्याला म्हणायचं लॉन्जिट्युडिनल सेक्शन, आडवा असा मधून कापला तर त्याला म्हणायचं क्रॉस सेक्शन. ठीक आहे? जर आपण किडनीचा LS घेतला म्हणजे उभी आपण किडनी जर कट केली, लॉन्जिट्युडिनल सेक्शन घेतला तर इट विल शो अस टू डिस्टिंक्ट पार्ट्स. वन पार्ट that is outer part we call it as renal cortex. Renal म्हणजे kidney, cortex means outer area, and inner part of kidney that is renal medulla. ठीक आहे? Now there are very distinctive structures in your kidney. किडनी मध्ये काही एकदम असे टिपिकल डिस्टिंक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहेत. त्यापैकी हा एक स्ट्रक्चर आहे, that is renal column. ठीक आहे? These are what nothing but connective tissue extensions. They come from your renal cortex to renal medulla. त्याला आपण म्हणतो renal columns. सायमल्टेनियस डायग्राम पण दाखवतो. सी डायग्राम दिसते तुम्हाला एलएस ऑफ किडनीची? Yes, sir. Yes, sir. ओके. सी दिस इज व्हॉट, हा जो काय आउटर पार्ट आहे हा हे बघा इथं दाखवलेला आहे बघा, इट इज रिनल कॉर्टेक्स. आणि या कॉर्टेक्सच्या आतमध्ये इथपर्यंत जो पार्ट आहे हा इथपर्यंत असा. ठीक आहे? याला म्हणायचं मेडुला. एवढा पार्ट, हा एवढा झाला कॉर्टेक्स, हा झाला मेडुला. आता हा बघा, रिनल कॉर्टेक्स हा कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला असतो मेनली. हा कनेक्टिव्ह टिश्यू असा खाली खाली येत जातो. ठीक आहे? ह्याला म्हणतो आपण रिनल कॉलम. ह्याला काय म्हणतो आपण? रिनल कॉलम. ठीक आहे? या रिनल कॉलमच्या आतमध्ये असं पिरॅमिड सारखं स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणतो आपण रिनल पिरॅमिड. त्याला काय म्हणतो आपण? रिनल पिरॅमिड. In between your renal columns there are characteristic structure of the kidney, we call it as renal pyramids. आपण पाहिले मगाशी. And renal papillae. Renal papillae काय असतात आपण पाहू. Renal pyramids they are conical areas, कोन सारखे असतात. They are present between two renal column. एका दोन renal columnच्या मध्ये एक renal pyramid असतो. असे जवळपास 10 ते 18 renal pyramid असतात एका किडनी मध्ये. ठीक आहे? दोन रिनल कॉलमच्या मध्ये एक पिरॅमिड असतो. असे 10 ते 18 रिनल पिरॅमिड एका किडनी मध्ये असतात. रिनल पॅपिला इज द लोकेशन वेअर युरिन फ्रॉम कलेक्टिंग डक्ट्स इज poured इन रिनल कॅलेक्स. सी रिनल पॅपिला म्हणजे काय असतो, हे बघा हा पार्ट, हे बघा हे रिनल पिरॅमिड्स आहेत. दोन कॉलमच्या मध्ये हा ट्रायंग्युलर पार्ट जो आहे त्याला आपण म्हणतो रिनल पिरॅमिड. इथं हा असा गोलाकार भाग बनलेला असतो, ह्याला म्हणतो आपण पॅपिला किंवा रिनल पॅपिला. हा रिनल पॅपिला काय असतो, तुम्ही लास्ट इयर नेफ्रॉन शिकलाय 12वीला? Yes, sir. Yes, sir. येस. कलेक्टिंग ट्यूब्यूल ऐकले सगळ्यांनी तेव्हा? Yes, sir. नेफ्रॉनला साईडला असते बघा कलेक्टिंग ट्यूब्यूल. तर ह्या कलेक्टिंग ट्यूब्यूल काय करत असतात, युरिन कॅरी करत असतात. तर ह्या कलेक्टिंग ट्यूब्यूल काय होतं, इथे एकमेकांमध्ये मर्ज होतात. अनेक कलेक्टिंग ट्यूब्यूल असतात, राईट. देर आर अराउंड 1 मिलियन नेफ्रॉन्स इन युअर किडनी, वन किडनी, राईट. तर हे सगळ्या ह्या कलेक्टिंग ट्यूब्यूल काय होतात, एकमेकांमध्ये अशा मर्ज होऊन एक मोठा हा असा नाला तयार करतात. त्याला म्हणतो आपण. आणि हा जो पार्ट आहे ना, इट इज कॉल्ड ॲज कॅलेक्स, मायनर कॅलेक्स. जिथं
हे असे छोटे छोटे कालवे येऊन मिळतात त्याला म्हणायचं कॅलिक्स. जर एक कालवा मिळून मिळत असेल तर त्याला म्हणायचं कॅलिक्स, आणि जर दोन मिळून मिळत असतील एका ठिकाणी तर त्याला म्हणायचं मेजर कॅलिक्स. हे बघा इथं 1 2 3 कालवे एकत्र आले, तिथं छोटे छोटे हे 3 पॅपिले एकत्र आले, राईट, ह्याला म्हणायचं मेजर कॅलिक्स. आणि एक असेल तर त्याला म्हणायचं मायनर कॅलिक्स. हे बघा हा मायनर कॅलिक्स. हे 3 एकत्र एका ठिकाणी आले म्हणून त्याला म्हणायचं मेजर कॅलिक्स. So renal papilla is the location where urine from collecting ducts is poured in renal calyx. This is the area where collecting ducts merge with each other to form papillary duct. Papillary duct काय होत असतात, renal calyx मध्ये होतात. renal calyces दोन प्रकारचे असतात. सी हा renal calyx मगाशी मी तुम्हाला दाखवलं चेंबर असतं, याच्यामधून तुमचे पॅपिलरी डक्ट जे काही कलेक्टिंग ट्युब्युल्स असतात ह्या एकत्र येऊन पॅपिलरी डक्ट तयार करतात. ह्या पॅपिलरी डक्ट रिनल कॅलिक्स मध्ये ओपन होतात. ठीक आहे. हे रिनल कॅलिसेस दोन प्रकारचे असतात. मेजर कॅलिक्स, दोन पेक्षा जास्त मायनर कॅलिसेस असतील तर त्याला म्हणतो आपण मेजर कॅलिक्स. मायनर कॅलिक्स म्हणजे एक सिंपल नाला, छोटे छोटे नाले नसतात का, हे कॅलिक्स असतात. जर दोन पेक्षा जास्त नाले एकत्र येत असतील तर त्याला म्हणायचं मेजर नाला, सेम मेजर कॅलिक्स. नाउ दिस इज इम्पॉर्टंट, रिनल पेल्विस. सी रिनल पेल्विस इज अ लाइक स्ट्रक्चर. ठीक आहे. इट इज फॉर्म बाय मर्जिंग 2 to 3 मेजर कॅलिसेस. लक्षात ठेवा एका मध्ये दोन पेक्षा जास्त छोटे छोटे नाले एकत्र आहेत. ठीक आहे. असे 3-4 मेजर कॅलिक्स एका पार्ट मध्ये ओपन होतात, त्याला म्हणलं जातं रिनल पेल्विस. दिस रिनल पेल्विस इट नॅरोज ॲट द एंड टू फॉर्म दिस इज रिनल पेल्विस. हे बघा हे तुमचे रिनल पिरॅमिड्स आहेत. हे डायग्राम दिसतं सगळ्यांना? Yes, sir. हे बघा तुमचे रिनल पिरॅमिड्स. आता ह्या रिनल पिरॅमिड मध्ये अनेक अशा छोट्या 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 तुमच्या कलेक्टिंग ट्युब्यूल असतात. मग ह्या जे काही कलेक्टिंग ट्युब्यूल्स आहेत ह्या काय होतात, एकत्र येतात आणि एक पॅपिलरी डक्ट तयार करतात. पॅपिलरी डक्ट ज्या भागात ओपन होते त्याला म्हणतात कॅलिक्स. ठीक आहे. पॅपिलरी डक्ट ज्या भागात ओपन झाली त्याला काय म्हणणार आपण, रिनल कॅलिक्स. समजलं हे? ओके. आता बघा असे 2-3 Yes, sir. कॅलिक्स एका ठिकाणी आले तर त्याला म्हणायचं मेजर कॅलिक्स. दीज आर मायनर कॅलिक्स. सिंगल सिंगल असतील त्याला मायनर म्हणायचं, आणि 2-3 एकत्र आले तर त्याला म्हणतो आपण मेजर कॅलिक्स. मग शेवटी काय होतं, हे सगळा युरिन जिथे येऊन पडत असतं हे फनेल लाईक पार्ट असतो हा, ह्याला म्हणायचं रिनल पेल्विस. दिस पार्ट इज कॉल्ड एज रिनल पेल्विस. जे काही युरिन इथं पडत राहतं हे पडलेलं युरिन हे पेल्विसच परत नॅरो नॅरो होत जातो आणि युरेटर तयार होतो आणि किडनीच्या बाहेर येतो. मग जे काही इथं थेंब 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 युरिन तयार होत असतं ते इथून युरेटर मध्ये पडत पडत जाऊन युरेटरी ब्लॅडर मध्ये स्टोअर केलं. बघा डायग्राम, आउटर पार्ट कॉर्टेक्स, इनर पार्ट मेडुला. राईट. कॉर्टेक्सच एक पार्ट असं खाली जातात मेडुला मध्ये, राईट, त्याला म्हणतो आपण रिनल कॉलम. कॉर्टेक्सचा जो पार्ट मेडुला मध्ये घुसतो त्याला म्हणायचं रिनल कॉलम. ह्या दोन रिनल कॉलमच्या मध्ये एक त्रिकोणी स्ट्रक्चर असतं त्याला म्हणलं जातं रिनल पिरॅमिड.
एका किडनीमध्ये 10 ते 18 रिनल पिरॅमिड असू शकतात. ठीक आहे. रिनल पिरॅमिड जे काय आहे, जिथं नॅरो होतात तिथं पॅपिलरी डक्ट तयार झालेलं असतात. पॅपिलरी डक्ट म्हणजे काय, अनेक कलेक्टिंग ट्यूबवेल एकत्र येतात आणि पॅपिलरी डक्ट तयार होतात. ह्या पॅपिलरी डक्ट काय करतात, त्यामध्ये जे काही युरिन तयार झालेलं आहे हे ह्या पॅपिलामध्ये ओपन टाकतात. हे पॅपिला या कलेक्टिंग पार्ट मध्ये ओपन होतात, त्याला म्हणलं जातं कॅलिक्स. हे मायनर कॅलिक्स असतात, 2-3 मायनर कॅलिक्स एकत्र येऊन मेजर कॅलिक्स बनतो. नंतर हे मेजर कॅलिक्स एका फनेल लाईक पार्ट मध्ये ओपन होतात, त्याला म्हणतो आपण रिनल पेल्विस. रिनल पेल्विस परत नॅरो नॅरो होत जातात आणि युरेटर बनतात. ठीक आहे. तुमच्या किडनीला बघा रिनल व्हेन आलेली असते, रिनल आर्टरी आलेली असते, रिनल नर्व आलेले असतात. हा सगळा पार्ट कुठून येतो तर तुमच्या रिनल हायलम मधून. किडनीच्या आतमध्ये यायला आणि बाहेर जायला एकच रस्ता आहे, दॅट इज रिनल हायलम. Renal sinus is a cavity in the kidney which is formed by merging renal pelvis and renal calyces. See, this is what the diagram once again. So this is it. समजलं का सगळ्यांना? कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता.